हॅलो, नमस्कार. कंबाईन पूर्व परीक्षा 2024 या अनुषंगाने आपण पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज बघत आहोत. या अंतर्गत आपण 2018 ते 2022 या वर्षातील राज्यव्यवस्था किंवा राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत आपण आयोगाने जे विचारलेले प्रश्न होते ते सविस्तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर डिस्कस केलेलं आहे. ओके, एकंदरीत ईच अँड एव्हरी क्वेश्चन वी आर डिस्कस्ड. ओके, सो या ठिकाणी आपण 2023 या वर्षामध्ये जे प्रश्न आयोगाने विचारलेले होते राज्यशास्त्र अंतर्गत, ओके, एकंदरीत पॉलिटी अंतर्गत, त्यामध्ये त्या वर्षात किंवा या वर्षी जे प्रश्न विचारलेले होते ते सविस्तर या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. थोडक्यात आपण जर 2018 ते 2022 या वर्षामध्ये जे प्रश्न आपण डिस्कस केलेले आहे ते जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की पॅटर्न कशा पद्धतीने सेम फॉलो होत होतं. म्हणजे जर पंचायत राज या प्रश्नावर या टॉपिकवर 2 किंवा 3 प्रश्न आपल्याला विचारताना दिसून येत होतं. सोबतच 10 प्रश्न राज्यशास्त्र अंतर्गत कंबाईनमध्ये आपल्याला विचारतानाचे दिसून येत होतं. मात्र सडनली 2023 मध्ये काय झालं तर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ही संयुक्त परीक्षा घेण्यात आली, म्हणजे पहिल्यांदा आयोजित करण्यात आली आणि एकंदरीत जो पॅटर्न होता तो चेंज करण्यात आला. ओके, सो यामध्ये आपण जे 15 प्रश्न आहेत, ओके, याआधी आपण 10 प्रश्न डिस्कस करत होतो. 2023च्या नवीन पॅटर्नमध्ये आपण 15 प्रश्न डिस्कस करणार आहोत. ओके, आणि एकंदरीत त्यांचा सोर्स काय असणार आहे किंवा ते कशा पद्धतीने याचा फर्दर आपण अभ्यास करायला पाहिजे ते देखील आपण सविस्तर बघूयात. आणि या व्हिडिओनंतर आपण ज्या पद्धतीने आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी प्रत्येक विषयाचा पेपर ॲनालाइज करून त्यानंतर त्याच्यामध्ये एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ, कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत काय ते आपण बनवलेले आहे, त्याच पद्धतीने या व्हिडिओसाठी आपण किंवा या विषयांसाठी या कंबाईन पूर्व परीक्षेसाठी आपण बनवणार आहोत. ओके, सो कुठलाही वेळ आपण वाया न घालवता आपण थेट आपल्या लेक्चरला सुरू करूयात. ओके, सो या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आपल्याला महाधिवक्ता यांच्या संदर्भात आपल्याला दिसून येतो. महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे असा एकंदरीत प्रश्न आहे. आपल्याला असत्य जे विधान आहे ते फाइंड आउट करायचं आहे. यामध्ये पहिले जे स्टेटमेंट आहे त्याच्यात दिलेलं आहे की महाधिवक्त्याची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केल्या जातो आहे का. त्यानंतर दुसरा स्टेटमेंट आहे राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर राज्य सरकारला ते सल्ला देतात. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली जी काही कायदेशीर वैशिष्ट्ये असले तर त्या पद्धतीने ते आपले कार्यभार किंवा कर्तव्य पार पाडत असतात काय. त्यानंतर चौथा जो स्टेटमेंट आहे त्याच्यात दिलेलं आहे की संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्य ते पार पाडत असतात. सो कुठले स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. सो आपल्याला या ठिकाणी ॲक्च्युअलमध्ये असत्य विधान म्हणजे इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलेलं आहे. ओके, सो जेव्हा आपण महाधिवक्ता, ज्याला इंग्लिशमध्ये ॲडव्होकेट जनरल आपण म्हणत असतो, आणि पर्टिक्युलर ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट म्हणजे एखाद्या राज्यामध्ये ज्या पद्धतीने केंद्रामध्ये केंद्र शासनासाठी अटॉर्नी जनरल असतो त्याच पद्धतीने राज्यामध्ये ॲडव्होकेट जनरल म्हणजे महाधिवक्ता असतो. ओके, सो राज्यघटनेच्या कलम 165 अंतर्गत राज्यांसाठी महाधिवक्त्याची तरतूद केल्याचे आपल्याला दिसून येतो आणि ते राज्यातील जे काही सर्वोच्च विधी अधिकारी म्हणून त्यांना बघितले जातो आहे. एकंदरीतच महाधिवक्त्यांची जी नेमणूक आहे किंवा नियुक्ती आहे ती राज्यपालांकरवी होत असतात. ओके, सो राज्यपालांद्वारे ते निवडले जातात किंवा नियुक्त होत असतात. आणि त्यासाठी जी काही पात्रता सांगितलेली आहे त्याच्यामध्ये काय दिसून येतं तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठी जी पात्रता आपल्या संविधानामध्ये ठरवलेली आहे त्याच पद्धतीची पात्रता या महाधिवक्त्याबद्दल देखील ठरवल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, थोडक्यात काय तर तो भारताचा नागरिक असावा. त्यानंतर आहे त्याने 10 वर्षे न्यायालयीन पद भूषवलेली असावी किंवा 10 वर्षे एखाद्या उच्च न्यायालयात वकिली केलेली असावी. अशा पद्धतीने जी पात्रता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासंदर्भात सांगितलेली आहे तीच पात्रता महाधिवक्ता नियुक्तीसाठी अंमलात आणली जाते किंवा अवलंब केला जातो आहे. ओके, सो आणि ते राज्यपालांच्या मर्जीने ते पद भूषवतात, म्हणजे राज्यपालांची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहतात. आता कार्यांमध्ये जर आपण बघितलं की कुठले कार्य करतात तर राज्यपालांनी त्यांच्याकडे जे पाठवलेले विषय आहेत त्या विषयांवर कायदेशीर बाबींवर राज्य सरकारला सल्ला देणे. त्यानंतर आहे राज्यपालांनी जे काही कायदेशीर अशी कॅरेक्टर किंवा कायदेशीर चारित्र्याची कर्तव्य त्यांना पार पाडायची असतात, म्हणजे राज्य शासनासाठी जे काही कायदेशीर प्रक्रिया राज्यामध्ये राबवली जात आहे त्या संदर्भात सल्ला देणे असतील किंवा कार्य पार पाडणे त्या संदर्भात जी कार्य आहेत ते यांना पाडावे लागतात. ओके, पार पाडावे लागतात. त्यानंतर आहे घटनेने किंवा इतर कोणत्याही कायद्याने दिलेली सर्व कार्य त्यांना पार पाडावी लागतात. अशा पद्धतीने त्यांचे कार्य दिसून येतात. आता या ठिकाणी जे असत्य विधान दिलेलं आहे की पहिलं जे स्टेटमेंट आहे
त्याच्यामध्ये दिलेलं आहे की महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतील. आता भारताचे राष्ट्रपती करणार आहेत का? तर नाही. तर कोण करत असतात महाधिवक्त्याची नियुक्ती? तर संबंधित राज्याचे राज्यपाल करीत असतात. त्यामुळे असत्य विधान या ठिकाणी पर्याय क्रमांक पहिला या ठिकाणी असणार आहे. ओके. सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक पहिला. त्यानंतरचा प्रश्न या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे ते आपल्याला भारतातील उच्च न्यायालयाच्या बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही, परत इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलेलं आहे. ओके. उच्च न्यायालय जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात. बरं, ठीक आहे. त्यानंतर दुसरं आहे की उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. ओके. सो या ठिकाणी जे कीवर्ड्स आहे ते तुम्ही हायलाईट करू शकता. त्यानंतर आहे उच्च न्यायालयाची न्यायाधीशांची नियुक्ती. ओके. सो राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. आणि चौथा जे स्टेटमेंट आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचे जे काही वय आहे ते 62 वर्ष आहे. सो कुठले स्टेटमेंट इनकरेक्ट आहे, बरोबर नाही, याचा अर्थ इनकरेक्ट विचारलेला आहे. ओके. सो या ठिकाणी जर आपण प्रश्नांचा विचार केला सविस्तर तर हे दोन ऑप्शन तर आपण एलिमिनेट करूया. काय एलिमिनेट करू शकतो? तर या ठिकाणी नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि एका स्टेटमेंटमध्ये राज्यपाल करतात. अशा पद्धतीने दोन्ही विधान कॉन्ट्राडिक्टरी दिसून येतो. सो या दोन्हींपैकी एक विधान 100% बरोबर असणार आहे आणि 100% चुकीचे असणार आहे. ओके. सो दोन ऑप्शन आपण एलिमिनेट केल्याच्या नंतर आपण 50-50% पर्यंत आपण पोहोचलो आहे. सो आता राज्यपालांच्या राज्यातील जे काही उच्च न्यायालय आहे किंवा कनिष्ठ न्यायालयांची श्रेणी आपल्याला दिसून येतो राज्य स्तरावर. ओके. ज्या पद्धतीने केंद्र स्तरावर सर्वोच्च न्यायालय त्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या खालती वेगवेगळ्या राज्यांमध्ये कार्य करत असणारे जे उच्च न्यायालय आहेत त्यांचा क्रम लागतो. भारतात 1862 मध्ये कलकत्ता, मुंबई आणि मद्रास या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना झाल्याचे आपल्याला दिसून येतो. 1866 मध्ये अलाहाबाद हे चौथे उच्च न्यायालय स्थापन झाल्याचे दिसून येतो आहे. आता राज्यघटनेच्या जे काही भाग 6 आहे त्या भाग 6 मध्ये कलम 214 ते 231 या कलमांमध्ये उच्च न्यायालयाचे संघटन असेल, त्यांचे स्वातंत्र्य असेल, अधिकार क्षेत्र, अधिकार व इत्यादी कार्यपद्धतींचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. ओके. सो भारतीय राज्यघटनेच्या भाग 6 मध्ये 214 ते 231 या कलमांमध्ये उच्च न्यायालयासंदर्भाने ज्या काही इत्थंभूत माहिती आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे त्याचा आपल्याला एकंदरीत अभ्यास या ठिकाणी आपण करतो आहोत. सध्या जर विचार केला की भारतामध्ये किती उच्च न्यायालय आहेत तर 2025 पर्यंत म्हणजे सध्याची कंडिशनमध्ये 25 उच्च न्यायालय आपल्याला दिसून येतात. त्यापैकी केवळ 3 उच्च न्यायालय एकापेक्षा अधिक राज्यांसाठी कार्यरत आहे. ओके. आता कोणते 3 उच्च न्यायालय आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. त्यानंतर आहे उच्च न्यायालयाची जी काही न्यायाधीशांची नेमणूक असते ते राष्ट्रपती करत असतात. ओके. सो या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करत असतात तर राष्ट्रपती. त्यामुळे ब स्टेटमेंट देखील या ठिकाणी बरोबर आहे. सो हे जे तीनही स्टेटमेंट आहे सो या ठिकाणी बरोबर आहे. सो पर्याय क्रमांक तिसरा या ठिकाणी चुकीचा असणार आहे. आपल्याला चुकीचं विचारलं आहे, बरोबर नाही, याचा अर्थ पर्याय क्रमांक तिसरा आपला योग्य पर्याय असणार आहे या प्रश्नाचा. ओके. आणि वयाचे 62 वर्षापर्यंत ते आपल्या पदावर राहतात. हे जी काही स्टेटमेंट आहेत जे चौथ्या विधानात दिलेलं आहे सो ते देखील बरोबर आहे. ओके. सो पर्याय क्रमांक तिसरा या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो असा एकंदरीत प्रश्न आहे. राष्ट्रीय जनसंपर्क दिन, राष्ट्रीय पंचायत राज दिन, राष्ट्रीय मतदार दिन, राष्ट्रीय साक्षरता दिन. ओके. सो राष्ट्रीय पंचायत राज दिवस हा भारतातील पंचायत राज व्यवस्थेचा एक राष्ट्रीय दिवस म्हणून पंचायत राज मंत्रालयाद्वारे दरवर्षी 24 एप्रिलला साजरा केला जातो. ओके. सो 24 एप्रिलला कोणता दिवस साजरा केला जातो तर राष्ट्रीय पंचायत राज दिन. त्यामुळे पर्याय क्रमांक दुसरा या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके. आता याची सुरुवात कधीपासून झाली तर जे काही 1993 मध्ये 73वी जी काही घटनादुरुस्ती करण्यात आलेली होती. ओके. सो 73व्या घटनादुरुस्तीची जी काही अंमलबजावणी आहे ती 24 एप्रिल 1993 या दिवसापासून सुरू झाली आणि एकंदरीत या दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय पंचायत राज दिवस आपण आपल्या भारतामध्ये साजरा करतो आहोत. ओके. याला सुरुवात म्हणजे कधीपासून आपण साजरा करतो आहोत तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळापासून म्हणजे 24 एप्रिल 2010 पासून आपण हे जे काही राष्ट्रीय पंचायत राज दिवस आहे ते आपण साजरा करतो आहोत. ओके. सो पर्याय क्रमांक दुसरा या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. आता राष्ट्रीय मतदार दिन केव्हा साजरा करतो त्यानंतर राष्ट्रीय साक्षरता दिन केव्हा साजरा करतो हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. म्हणजे किती आपण किती लक्षात किती आपलं रिटेन्शन पॉवर आहे ते आपण ते जी काही पॉवर आहे ते आपण ओळखू. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विधान परिषदेसंदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये
विधान परिषद हे सभागृह नाही असा एकंदरीत प्रश्न दिसून येतो. बिहार, कर्नाटक, केरळ, राजस्थान. ओके. सो राज्य विधान परिषद किंवा त्याला आसनी मंडळ, काही राज्यांमध्ये आसनी मंडळ देखील म्हटलं जातो, हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे भारतातील राज्यांमधील सर्वात वरचे सभागृह आहेत. ओके. वरिष्ठ सभागृह म्हणून या विधान परिषदेकडे बघितलं जातो आहे. ओके. विधानसभा भारतीय राज्यघटनेच्या 169 या कलमान्वये एखाद्या विधान परिषद स्थापन करण्यासंदर्भात तरतूद करू शकतो. ओके. जे काही एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करायची का नाही हे त्या राज्याच्या विधानसभेवर अवलंबून असतो. आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 169 अन्वये त्या विधानसभेमध्ये तशा पद्धतीचा ठराव विशेष बहुमताने पारित होऊन ते संसदेकडे साध्या बहुमताने जर ते मंजूर झाले तर त्या राज्यामध्ये विधान परिषद स्थापन केला जातो. आणि जर एखाद्या राज्यातून विधान परिषद वगळायचं आहे किंवा विधान परिषद बरखास्त करायचं आहे, सो ते देखील जी काही प्रोसेस आहे ती वाईस वर्सा अशा पद्धतीने ते कार्य करत असतो. ओके. सो सध्या 6 राज्यांमध्ये आपल्याला विधान परिषद असल्याचे दिसून येतो. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, त्यानंतर आहे महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेश. ओके. सो या 6 राज्यांमध्ये आपल्याला विधान परिषद असल्याचे दिसून येतो. आता या प्रश्नात आपल्याला कुठल्या राज्यामध्ये सभागृह नाही, विधान परिषद सभागृह नाही अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. सो बिहार आणि कर्नाटकमध्ये आपल्याला विधान परिषद दिसून येतो, मात्र केरळ आणि राजस्थान या राज्यांमध्ये आपल्याला विधान परिषद दिसून येत नाही. त्यामुळे फक्त क आणि ड या ठिकाणी आपल्याला विधान परिषद दिसून येत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो जे काही महत्त्वाचे घटनादुरुस्ती आहे त्या घटनादुरुस्त्या संदर्भात जोडा लावा असा एकंदरीत प्रश्न दिसून येतो आहे. आता प्रश्नात दिलेला आहे की अचूक जोड्या लावा. ओके. पहिला याच्यामध्ये दिलेला आहे की 61वी घटनादुरुस्ती कोणत्या 61व्या घटनादुरुस्तीनुसार कोणत्या तरतुदींचा समावेश आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला. त्यानंतर आहे 44वी घटनादुरुस्ती, 41वी घटनादुरुस्ती आणि 73वी घटनादुरुस्ती. सो त्या संदर्भाने थोडक्यात आपण या ठिकाणी माहिती बघूयात. 41वी घटनादुरुस्ती जी 1976 मध्ये यावर्षी करण्यात आली. त्या अंतर्गत काय करण्यात आलं की राज्य लोकसेवा आयोग असेल किंवा संयुक्त लोकसेवा आयोग असेल. ओके. एखाद्या राज्यामध्ये राज्य लोकसेवा आयोग असेल किंवा संयुक्त लोकसेवा आयोगाचे जे काही सदस्य आहेत त्या सदस्यांचे निवृत्तीचे जे वय आहे ते 60 वरून 62 वर्ष करण्यात आले. ओके. सो 41वी घटनादुरुस्ती अनुसार किंवा 41वी घटनादुरुस्ती अन्वये राज्य लोकसेवा आयोगांचे जे काही सदस्य आहेत त्यांच्या निवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्ष करण्यात आले. त्यामुळे 41ला जी काही 1 नंबरची जोडी आहे ज्यामध्ये राज्य लोकसेवा आयोगाचे जे काही वय आहे ते 60 वरून 62 वर्ष ते योग्य असणार आहे. ओके. त्यानंतर आहे 44वी घटनादुरुस्ती. सो 1978 मध्ये ही जी काही 44वी घटनादुरुस्ती आहे ते झाल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. आपण जेव्हा संविधानाचा किंवा राज्यशास्त्राचा जेव्हा अभ्यास करतो त्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत. त्यापैकी जे काही 2पेक्षा जास्त आहेत ज्यामध्ये आपल्याला कोणत्या घटनादुरुस्ती तर 42वी आणि 44वी महत्त्वाची घटनादुरुस्ती दिसून येतो. त्यानंतर 61व्यावी जी काही घटनादुरुस्ती आहे ती आपल्याला महत्त्वाची. त्यानंतर 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती आपल्याला महत्त्वपूर्ण दिसून येतो. त्यानंतर 76वी जी घटनादुरुस्ती आहे ज्या अंतर्गत शिक्षणाचा अधिकार आपल्या राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला मूलभूत अधिकार म्हणून. सो हे जे काही महत्त्वाच्या घटनादुरुस्ती आहेत त्या संदर्भाने जे काही इत्थंभूत तरतुदी आपण केलेल्या आहेत आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये त्यांचा अभ्यास आपल्याला असायला हवा. ओके. सो 44व्या घटनादुरुस्तीनुसार या ठिकाणी जी तरतूद दिली आहे त्यामध्ये काय आहे तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्षांच्या जे काही निवडणूक आहेत त्या निवडणुकांच्या वादांवर निर्णय घेण्याचा जो काही अधिकार आहे तो निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे न्यायालयांचा तो न्यायालयाचा अधिकार हिरावून घेणारा जो काही तरतूद 42व्या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आलेला होता तो वगळल्या गेल्या. एकंदरीतच 42व्या घटनादुरुस्तीनुसार ज्या काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते 44व्या घटनादुरुस्तीनुसार मागे घेण्यात आलेलं आहे. ओके. सो राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्षांच्या जे काही निवडणूक वादांवर जो काही प्रश्न उपस्थित केला जायचा न्यायालयावर तो 42व्या घटनादुरुस्तीनुसार न्यायालयाचा हस्तक्षेप त्या ठिकाणाहून हिरावून घेण्यात आलेला होता. मात्र 44व्या घटनादुरुस्तीनुसार ते अधिकार किंवा ते जे काही निवडणूक वादांवर जो अधिकार न्यायालयाला प्राप्त झालेला आहे तो त्यांना परत करण्यात आला. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी 44वी जी काही घटनादुरुस्ती आहे त्या अंतर्गत काय तर
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयीचा वाद सर्वोच्च उच्च न्यायालयात चालवला जाऊ शकतो अशा पद्धतीची तरतूद परत देण्यात आलेली आहे. ओके. त्यानंतर आहे 61वी घटनादुरुस्ती. आपण सर्वांना माहीत आहे 61वी घटनादुरुस्ती जी 1988 मध्ये झाली आणि त्याचे एकंदरीत जे काही लागू आहे ते 1989 मध्ये झाले, ज्या अंतर्गत मतदानाचे जे वय आहे ते 21 वरून 18 वर्षे करण्यात आले. ओके. किमान मतदान करण्याचे जे वय आहे ते 21 वरून 18 वर्षे करण्यात आले. सो 61वी घटनादुरुस्तीला पर्याय म्हणजे जे योग्य जोडी लागेल तर 3 नंबरची जोडी लागेल. आणि 73वी जी घटनादुरुस्ती आहे जी 1992 मध्ये करण्यात आली आणि त्याची जी काही अंमलबजावणी आहे ते 24 एप्रिल 1993 पासून सुरू झाली. सो त्या अंतर्गत पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आणि संरक्षण प्रदान केले गेले. ओके. सो त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था या 73वी घटनादुरुस्तीनुसार करण्यात आली. त्यामुळे ड ला 2 नंबरची जोडी. ओके. सो 41ला 1 नंबरची जोडी, 44वी घटनादुरुस्तीला 4 नंबरची जोडी, 61वी घटनादुरुस्तीला 3 नंबरची जोडी. ओके. सो अ ला 3 नंबरची जोडी असणारा पर्याय फक्त एका पर्यायावरून देखील आपण एका ऑप्शनवरून देखील आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे आयोगाचा म्हणजे अतिशय आवडता टॉपिक पंचायत राज कंबाईनसाठी. ओके. सो सरपंचाचे अधिकार व कर्तव्य याबाबत खालील विधाने विचारात घ्या अशा पद्धतीने एकंदरीत प्रश्न आहे. सरपंचाचे जे काही अधिकार व कार्य आहे त्या संदर्भात त्या ठिकाणी दिलेलं आहे. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे. त्यानंतर आहे ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे संरक्षण करणे. ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे. अशा एकंदरीत या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे आणि या ठिकाणी अयोग्य विधान विचारलेलं आहे. ओके. इनकरेक्ट स्टेटमेंट बऱ्यापैकी आपल्याला या 2023च्या प्रश्नपत्रिकेत विचारल्यास दिसून येतो. ओके. एकंदरीत पॉलिटी या विषयाअंतर्गत फक्त अ बरोबर, फक्त ब, फक्त क की यापैकी नाही. सो कुठले स्टेटमेंट अयोग्य आहेत. ओके. आता जेव्हा आपण सरपंचाचे जे काही अधिकार व कर्तव्य जेव्हा बघतो तर त्या संदर्भाने जे काही पंचायत राज आहे त्यामध्ये जे काही ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायत संदर्भात जे काही कार्य ग्रामपंचायतीच्या विषयाअंतर्गत येणारे जे कार्य सोपवलेले आहे त्या अंतर्गत प्रशासकीय अधिकार व कर्तव्य दिसून येतात. एकंदरीत प्रकरण 3 आणि ग्रामपंचायत अधिनियम 1958 मध्ये कलम 45 अंतर्गत हे जे काही कर्तव्य आहे ते समाविष्ट केलेले आहेत. ओके. या अंतर्गत जे काही पदाधिकारी आहेत ज्यामध्ये सरपंच असतील, ग्रामसेवक असतील त्यांना काही अधिकार दिलेले आहेत. ओके. जसं या ठिकाणी दिलेलं आहे की पंचायतीस गावातील जे काही रहिवासी आहेत त्यांचे आरोग्य असतील, सुरक्षितता असेल, शिक्षण असतील, सुखसोयी असतील, सामाजिक अथवा किंवा सांस्कृतिक कल्याण असेल त्या संदर्भाने काम करण्याचे जे काही कार्य आहे ते या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एकंदरीत सरपंच तशा पद्धतीचे कार्य पार पाडू शकतात. ओके. त्यानंतर आहे पंचायतीचे जे काही ठराव आहे त्या ठरावाला 2/3 सदस्यांचा जर पाठिंबा असेल तर अशा पद्धतीने एखादं कार्य जर करायचे असेल तर ते कार्य पार पाडण्यास देखील सरपंच किंवा तो ग्रामपंचायत तयार राहू शकतो. ओके. आता या ठिकाणी आपल्याला अयोग्य विधान दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये सुरुवातीला म्हणजे पहिल्या आन्सर कीनुसार यापैकी नाही अशा पद्धतीने स्टेटमेंट दिलेलं होतं. मात्र दुसऱ्या आन्सर कीनुसार याचा जो काही अयोग्य स्टेटमेंट फक्त क असं दिलेलं आहे. ओके. आता का दिलेलं आहे ते मला देखील माहीत नाही. कारण जेव्हा आपण पंचायत राज इन्स्टिट्यूशन किंवा पंचायत राज संदर्भात जे काही आपल्या ग्रामपंचायत अधिनियम 1958 आहे त्या अंतर्गत काय दिलेलं आहे की जे 6G किंवा 6G अंतर्गत जे काही कलम 6G अंतर्गत जे कार्य दिलेले आहे त्याच्यामध्ये पंचायत तिच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवील अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके. आणि या ठिकाणी देखील ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे हे देखील तरतूद जे आहे ते सेम आहे. मात्र आयोगाने तरी यावर फक्त क हे अयोग्य दिलेलं आहे. आता आयोगाचा प्रश्न एकंदरीत त्यांना इंटरप्रिट करण्यामध्ये काय झालं काय माहीत. मात्र हे जे काही आन्सर आहे ते शक्यतो माझ्या तरी दृष्टीने हे जे पर्याय आहे ते नाही असायला पाहिजे होता. कारण यापैकी नाही योग्य असला हे जर स्टेटमेंट बरोबर असतील की ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे. सो ग्रामसेवक जर प्रशासकीय बाजूने जर हा प्रश्न विचारलेला असेल तर ग्रामसेवकाचे जे प्रशासकीय प्रमुख असतो तर त्याचं जे कार्य आहे ते ग्रामसभेत जे काही मंजूर झालेले ठराव आहे ते अंमलबजावणी करणे. सो ते सरपंच आणि ग्रामसेवक दोन्हींचा कार्य आहे. ओके. सो त्यामुळे हे तर बरोबर असणार आहे. आणि ग्रामपंचायतीच्या मालकीचे म्हणजे मालमत्तेचे संरक्षण करणे हे देखील त्या ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीचे किंवा सरपंचाचे कार्य आहे. त्यामुळे हे देखील बरोबर असणार आहे. ओके.
आणि ग्रामपंचायतीचे जे कार्य आहे त्यामध्ये जे पदाधिकारी आहेत, ग्रामसेवक, सरपंच, त्याच्यामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे की ग्रामपंचायत क्षेत्रांतर्गत प्राथमिक शाळांवर देखरेख करेल, हे देखील असणार आहे. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार होता यापैकी नाही, मात्र आयोगाने फक्त क दिलेला आहे. ओके, अयोग्य. त्यामुळे या ठिकाणी आपण सध्या तरी फक्त क चुकीचा आहे. परत जर प्रश्न आला तर यामध्ये जे काही अशा पद्धतीने जर प्रश्न विचारला तर आपण ते नक्कीच त्याच्यामध्ये चेंज करू शकतो. एकंदरीत ते आर्टिकल जे काही कायदा आहे, जे काही लॉ आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे फर्दर जर अशा पद्धतीने प्रश्न विचारला तर ते आपण त्यावर आक्षेप घेऊ शकतो. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण सरकारी या आयोगाचे सदस्य नव्हते? असं एकंदरीत केंद्र राज्य संबंध या अंतर्गत जे काही वेगवेगळे केंद्र राज्य संबंध संदर्भात जे काही आयोग किंवा समिती स्थापन झालेली आहे त्या संदर्भाने आपल्याला आयोग या कंबाईनमध्ये तरी आपल्याला विशेषत्वाने प्रश्न विचारांचे दिसून येतो. ओके. सो या ठिकाणी सरकारी या आयोगासंदर्भात विचारलेलं आहे की सरकारी या आयोगाचे सदस्य कोण नव्हते. पहिला जो स्टेटमेंट दिलेला आहे किंवा पहिल्या पर्यायात बी शिवरामन, त्यानंतर एस.आर. सेन, त्यानंतर तिसरा आहे आर. रामासुब्रमण्यम आणि चौथा यापैकी नाही. सो कुठले स्टेटमेंट बरोबर आहे? ओके, कोणते नव्हते? सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता केंद्र सरकारने जून 1983 मध्ये सरकारी आयोगाची स्थापना केली. का स्थापना केली? तर देशातील राज्य आणि केंद्र सरकारमधील संबंध किंवा समतोल तपासणे आणि एकंदरीत केंद्र राज्य संबंध मजबूत करण्यासाठी काही शिफारशी सुचवण्यासाठी या समितीची स्थापना केल्याचे आपल्याला दिसून येतो. या समितीने 9 जून 1983 रोजी न्यायमूर्ती किंवा या एकंदरीत जर एक्झॅक्ट डेट विचारलं की कोणत्या दिवशी या समितीची किंवा या आयोगाची स्थापना झाली तर न्यायमूर्ती R.S. सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली बी. शिवरामन आणि डॉक्टर S.R. सेन यांच्या हे 3 सदस्यीय ओके R.S. सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली बी. शिवरामन आणि डॉक्टर S.R. सेन हे जे सदस्य आहेत असे 3 सदस्यीय या आयोगाची स्थापना करण्यात आली. ओके. आपल्याला सदस्य कोण नव्हते असं विचारलेलं आहे. सो बी. शिवरामन होते, S.R. सेन होते, मात्र रामासुब्रमण्यम या समितीचे सदस्य नव्हते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी चुकीचे असणार आहे. ओके. सो आणि त्यांनी एकंदरीत शिफारस कधी केल्याचे दिसून येते तर जानेवारी 1988 मध्ये त्यांनी जी काही सविस्तर विचारविनिमय करून अभ्यास करून 1600 पानांचा अहवाल सादर केलेला होता, ज्यामध्ये 19 प्रकरणांचा समावेश आपल्याला दिसून येतो आणि 247 शिफारशी होत्या. ओके. सो यापैकी या ठिकाणी एकंदरीत 247 शिफारशींचा समावेश या आपल्या अहवालामध्ये त्यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. रामासुब्रमण्यम हे त्या समितीचे सदस्य नव्हते. त्यानंतर आहे निवडणुकीसंदर्भाने प्रश्न विचारलेला आहे. निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली आहे असा एकंदरीत प्रश्न आहे. ओके. कलम 324 भाग 10, कलम 324 भाग 15, कलम 300 भाग 9, कलम 298 भाग 6. सो कोणत्या कलमांतर्गत या भारतीय राज्यघटनेत निवडणूक आयोगासंदर्भात तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे. ओके. सो निवडणूक आयोग ही भारतीय राज्यघटनेने देशात स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी स्थापन केलेली एक कायमस्वरूपी व स्वतंत्र संस्था आपल्याला दिसून येतो. ओके. भारतीय राज्यघटनेच्या भाग 15 मध्ये कलम 324 अंतर्गत संसद, राज्य विधिमंडळे, भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भाने जे काही निवडणूक घेण्यासंदर्भाने किंवा आयोजित करण्यासंदर्भाने जे काही कार्य आहे ते या केंद्रीय निवडणूक आयोगांकडे देण्यात आलेलं आहे किंवा या हेतूने केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. मात्र जे काही राज्यातील पंचायती किंवा नगरपालिका आहेत त्यांच्यासाठी राज्यामध्ये स्वतंत्रपणे राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केली जाते. ओके. आता या ठिकाणी काही तरतुदी दिलेल्या आहेत ते तुम्ही नंतर वाचून घ्या. भारतीय राज्यघटनेचा भाग 15 आणि कलम 324 ते 329 मध्ये या भारतीय निवडणूक आयोगासंदर्भात दिलेलं आहे. ओके. कलम 329 अंतर्गत निवडणूक प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपास बंदी करण्यात आलेली आहे. हे देखील खूप महत्त्वाचे कलम आहे, ते देखील तुम्ही लक्षात ठेवा. ओके. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे कलम 324 भाग 15 पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अचूक जोड्या लावा. थॉमस हॉब्स, फ्रेडरिक हायेक, रॉबर्ट नॉझिक आणि रुसो. आता आपण जर एकंदरीत पॅटर्न बघितला की 2018 ते 2022 पर्यंत त्याच्यामध्ये जे काही थेरोटिकल पार्ट आहे त्यावर शक्यतो आयोग प्रश्न विचारत नव्हता.
मात्र 2023मध्ये अचानकच अशा पद्धतीने जे काही थेरिटिकल पार्ट आहे आपले, ज्या पद्धतीने अर्थशास्त्रामध्ये आता विचारायला सुरू केलं त्याच पद्धतीने राज्यशास्त्रामध्ये देखील कंबाईनमध्ये देखील अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला विचारतो आहे. ओके, सो या ठिकाणी आपल्याला जे काही तत्ववेत्ते आहेत, राजकीय सिद्धांत मांडणारे तत्ववेत्ते, त्या संदर्भाने आहे थॉमस हॉब्स, फ्रेडरिक हायेक, रॉबर्ट नॉझिक आणि रुसो. ओके, सो फ्रेडरिक हायेक अँग्लो ऑस्ट्रेलियन तत्वज्ञ आपल्याला दिसून येतो. ओके, सो 2ला 1 नंबरची अ नंबरची जोडी लागेल. त्यानंतर थॉमस हॉब. ओके, थॉमस हॉब एक ब्रिटिश तत्वज्ञ आहेत. ओके, सो अला क नंबरची जोडी लागेल 3 नंबरची. त्यानंतर आहे रॉबर्ट नॉझिक कोण आहेत तर रॉबर्ट नॉझिक आपल्याला अमेरिकन तत्वज्ञ दिसून येतात. त्यामुळे तिसऱ्याला ड नंबरची जोडी लागेल. आणि रुसो आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, रुसो फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक. एकंदरीतच या रुसोवरून जर तुम्हाला रुसो म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक हे जरी माहीत असलं असतं तरी तुम्ही योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकलात असता. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. आता ॲक्च्युअल हा प्रश्न कुठून घेण्यात आला तर जे काही आपले महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, ज्यामध्ये वर्ग 11वीमध्ये जे काही राज्यशास्त्र अंतर्गत जे प्रश्न आहे त्यामध्ये जे काही थेरोटिकलचा जो भाग आहे त्याच्यामध्ये या सिद्धांत मांडणारे जे वेगवेगळे राजनीती सिद्धांत मांडणारे जे तत्ववेत्ते आहेत त्या संदर्भाने इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, त्यावरून हे प्रश्न घेण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो तुमचं जर बेसिक अंडरस्टँडिंग आणि विशेषतः स्टेट बोर्ड वगैरे जर व्यवस्थित क्लिअर असेल तर बऱ्याच गोष्टी आपण त्या स्टेट बोर्डच्या माध्यमातून आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते, असा एकंदरीत प्रश्न आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर B.R. आंबेडकर, जवाहरलाल नेहरू आणि ग.वा. मावळणकर. ओके, आता या ठिकाणी विचारले काय, ओके, संविधान परिषद आहे त्या कार्यविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते, असा एकंदरीत प्रश्न आहे. आता जे काही संविधान समितीचे कार्यविषयी समितीची जी काही किरकोळ समिती आहे किंवा मायनर समिती आहे, त्या मायनर समितीमध्ये या कार्यविषयीच्या समितीचे अध्यक्ष किंवा या कार्यविषयी समिती दिसून येतो. तर याचे अध्यक्ष कोण होते तर या ठिकाणी बघू शकता संविधान समितीच्या कार्यविषयी समितीचे अध्यक्ष ग.वी. मावळणकर. ओके, ग.वा. मावळणकर आपल्याला दिसून येतो आहे. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4. आता या ठिकाणी काही प्रमुख समित्या दिलेल्या आहेत, त्यामध्ये तुम्ही हे वाचा नंतर स्क्रीनशॉट वगैरे घेऊन, किंवा या लेक्चरची जर PDF हवी असेल तर या टेलिग्राम चॅनलवर ते अवेलेबल करून दिले जाईल. ओके, सो केंद्रीय अधिकार समितीचे अध्यक्ष कोण होते तर जवाहरलाल नेहरू. त्यानंतर केंद्रीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर हे देखील जवाहरलाल नेहरू. सो अशा पद्धतीने जी काही सिमिलर कमिटी आहे ज्याचे अध्यक्ष एकच होते ते तुम्ही लक्षात ठेवा. मूलभूत हक्क, अल्पसंख्याक आणि आदिवासी तसेच बहिष्कृत क्षेत्रावरील जी सल्लागार समिती आहे त्याचे अध्यक्ष सरदार पटेल होते. या अंतर्गत जे वेगवेगळ्या उपसमिती स्थापन केलेल्या होत्या त्या समितीचे अध्यक्ष कोण होते. त्यानंतर प्रक्रिया व नियम समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर संचालन समिती म्हणजे स्टिअरिंग कमिटीचे सदस्य, ज्याला सुकाणू समिती देखील म्हटलं जातं, सो या समितीचे अध्यक्ष देखील डॉक्टर राजेंद्र प्रसाद असल्याचे आपल्याला दिसून येतो. वित्त व कर्मचारी समिती, वित्त व स्टाफ कमिटी कोण आहे तर फायनान्स व स्टाफ डॉक्टर राजेंद्र प्रसाद. राष्ट्रध्वजासंबंधी देखील डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सो राजेंद्र प्रसाद कोणकोणत्या समितीचे अध्यक्ष होते, जर असा एकंदरीत सर्व इन्फॉर्मेशन जर आपण ॲक्युमुलेट करून ठेवले एका ठिकाणी तर ते आपल्याला जास्त सोयीस्कर असते एखादा प्रश्न टॅकल करण्यासंदर्भात. ओके, सो ते देखील लक्षात ठेवा. राज्यघटनेच्या मसुद्यांची जी काही तपासणी आहे त्या संदर्भात जी काही विशेष समिती स्थापन केलेली होती त्या संदर्भाने जवाहरलाल नेहरू हे या समितीचे अध्यक्ष असल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे ग.वा. मावळणकर हे भारतीय संविधान कार्यविषयी समितीचे अध्यक्ष आपल्याला दिसून येतो. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा कधी तयार केला, असा एकंदरीत प्रश्न आहे. आणि हा जो प्रश्न आहे तो खरं तर आता यावर मुलांनी आक्षेप घेतला की नाही हा प्रश्न नंतरचा, पण हा प्रश्न जो आहे तो एकतर कॅन्सल व्हायला पाहिजे होता, नाहीतर याचा ॲन्सर जो आहे तो चेंज करून म्हणजे शक्यतो कॅन्सलच व्हायला पाहिजे होता. ओके, आता का कॅन्सल व्हायला पाहिजे होता ते सांगतो. तर जी काही संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा जो काही पहिला मसुदा कधी तयार केला, असा एकंदरीत प्रश्न आहे. मसुदा समिती एकंदरीत ऑन द बेसिस ऑफ लक्ष्मीकांत पॉलिटी जे काही पुस्तक आहे त्या रेफरन्सनुसार मी या ठिकाणी इन्फॉर्मेशन शेअर करतो आहे किंवा त्या इन्फॉर्मेशनवरून मी सांगतो आहे. सो सर्व समित्यांची सर्वात महत्त्वाची समिती म्हणून ही जी काही समिती आहे ती आपल्याला दिसून येतो की मसुदा समिती 29 ऑक्टोबर 1947 रोजी
29 ऑगस्ट 1947 रोजी या समितीची स्थापना झाल्याचे आपल्याला दिसून येतो. या समितीवर नव्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचे काम सोपविण्यात आले होते. यामध्ये एकंदरीत 7 सदस्य दिसून येतात. त्यानंतर या समितीमध्ये कोणते सदस्य आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष, एन गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, के एम मुन्सी, डॉक्टर सय्यद मोहम्मद सादुल्ला, त्यानंतर आहे एन माधवराव, त्यानंतर टी कृष्णमाचारी, हे 7 सदस्य आपल्याला दिसून येतात. आता मसुदा समितीने विविध समित्यांचे प्रस्ताव विचारात घेऊन भारतीय राज्यघटनेचा जो काही पहिला मसुदा तयार केला आणि तो मसुदा पहिला कधी प्रकाशित करण्यात आला तर फेब्रुवारी 1948 रोजी. ओके, अकॉर्डिंग टू लक्ष्मीकांतचं जे काही पुस्तक आहे त्यानुसार दिलेलं आहे. ओके, सो फेब्रुवारी 1948 मध्ये पहिल्यांदा हा मसुदा सादर करण्यात आला. सो या ठिकाणी योग्य पर्याय पाहिजे होता की फेब्रुवारी 1948, मात्र 1948 कुठल्याही पर्यायात दिसत येत नाही. ओके, सो ऑक्टोबर, मार्च, त्यानंतर जानेवारी, सप्टेंबर अशा पद्धतीने दिलेला आहे. ओके, सो या ठिकाणी खरं तर हा प्रश्न आयोगाने कॅन्सल करायला पाहिजे होता. ओके, त्यानंतर आहे जो दुसरा जो काही मसुदा आहे तो दुसरा मसुदा कधी तयार केला तर पहिल्या मसुद्याच्या नंतर, पहिला मसुदा तयार केल्यानंतर तो प्रकाशित झाल्यानंतर त्यामध्ये लोकांचे जे काही नागरिक आहेत त्यांचे व्ह्यूज, त्यानंतर टीका, सूचना वेगवेगळ्या विचार करून दुसरा मसुदा कधी प्रकाशित करण्यात आला तर ऑक्टोबर 1948 मध्ये. दुसरा मसुदा ऑक्टोबर 1948 मध्ये प्रकाशित करण्यात आला आणि या ठिकाणी 1947 देखील दिलेला आहे. त्यामुळे जर आपण दोन्ही अँगलनं विचार केला तर हा जो प्रश्न आहे तो एक तर कॅन्सल व्हायला पाहिजे, म्हणजे कॅन्सल झालाच पाहिजे होता. ओके, सो या ठिकाणी आपण जर असा प्रश्न जर पुढे विचारला तर आपण ॲज अ म्हणजे बेसिस ऑफ लक्ष्मीकांतचे जे काही पुस्तक आहे त्यानुसार याचा योग्य जो पर्याय असणार आहे तर पहिला मसुदा कधी प्रकाशित झाला तर फेब्रुवारी 1948. ओके, आतापर्यंत आपण 2 प्रश्न असे बघितले ज्यामध्ये खूप म्हणजे खरं तर ॲन्सर एकतर कॅन्सल व्हायला पाहिजे होता किंवा चेंज व्हायला पाहिजे होता. तरी आयोगाने त्या पद्धतीने कदाचित त्यावर आक्षेप विचारलेला किंवा आलेला नसेल किंवा कुठलं कारण आहे ते आपण सध्या त्यापर्यंत जाण्यापेक्षा आपण आपला जो अभ्यास आहे तो एकंदरीत जे काही ऑथेंटिक रिसोर्सेस आहेत त्यावरून करणे गरजेचं आहे. ओके, सर भविष्यात प्रश्न आला तर आपण त्याला नक्कीच कॅन्सल करू शकू. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांचा भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदांच्या क्रमांकानुसार, म्हणजे जे काही कलम दिलेले आहेत त्या कलमांच्या क्रमांकानुसार अरेंज करा, अशा पद्धतीने एकंदरीत प्रश्न आहे. ओके, DPSP राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे या प्रकरणाअंतर्गत विचारलेला प्रश्न दिसून येतो. पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा, त्यानंतर जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे, त्यानंतर अनुसूचित जाती, जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे रक्षण करणे आणि सर्व नागरिकास समान नागरी कायदा लागू करणे. ओके, सो कुठले स्टेटमेंट बरोबर आहे? आता जे काही 44 अंतर्गत कलम 44 अंतर्गत काय दिसून येतं तर देशामध्ये समान नागरी कायदा स्थापन करणे, सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा स्थापन करणे हे कलम 44 अंतर्गत दिसून येतो. ओके, त्यानंतर आहे अनुसूचित जाती, जमाती, दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे रक्षण कोणत्या कलमांतर्गत दिलेलं आहे तर हे कलम 46 अंतर्गत दिलेलं आहे. ओके, त्यानंतर जनतेचे राहणीमान व आरोग्य सुधारणे कोणत्या कलमांतर्गत दिलेलं आहे तर कलम 47 अंतर्गत पोषणाचा स्तर आणि लोकांचे जीवनमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, कलम 47 अंतर्गत. कलम 44 अंतर्गत समान नागरी कायदा, कलम 46 अंतर्गत अनुसूचित जाती आणि जमाती तसेच दुर्बल घटकांचे आर्थिक हितांचे रक्षण आणि कलम पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा संदर्भात जे काही कलम आहे ते आपल्याला कोणत्या कलमांतर्गत दिसून येतो तर कलम 48. म्हणजे सर्वात आधी कलम 44 येणार आहे, म्हणजे समान नागरी कायदा या ठिकाणी सर्वात आधी येणार आहे. त्यामुळे पहिला जो स्टेटमेंट आहे असा ड स्टेटमेंट पहिला असणारा पर्याय कुठे आहे? सो या ठिकाणी नाही आहे, परत या ठिकाणी देखील नाही. सो 2 आणि 3 मध्ये दिसून येतो. त्यानंतर कुठला कलम येणार आहे? त्यानंतर आहे क. ओके, सो क म्हणजे 46 नंबरचा जो काही कलम 44च्या नंतर येणार आहे ज्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे रक्षण हे दिलेलं आहे. सो क जे स्टेटमेंट आहे द नंतर क स्टेटमेंट येणार आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतरचा आहे 47 वाला कलम 47 ज्यामध्ये लोकांचे जीवनमान व आर्थिक आरोग्य सुधारणे आणि शेवटी आहे पर्यावरणाचे संरक्षण आणि पर्यावरण संदर्भात जे काही सुधारणा आहेत ते घडवून आणणे. सो कलम 48 अंतर्गत. ओके, एकंदरीत जे काही गांधीवादी तत्वे आहेत, उदारमतवादी तत्वे आहेत, हे जे काही त्यानंतर आहे समाजवादी तत्वे आहेत, हे जे काही त्या संदर्भाने
DPSP मध्ये म्हणजे त्या राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वामध्ये जी तरतुदी केलेली आहे ते बाय हार्ट म्हणजे पाठांतरच असायला पाहिजे. आणि एकंदरीत आता सध्या आयोग त्यावर म्हणजे क्रमानुसार अरेंज करा अशा पद्धतीने देखील प्रश्न विचारतो आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल डॅश डॅश मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न आहे. जून 1918, ऑगस्ट 1918, जुलै 1918 की ऑक्टोबर 1918. ओके. सो हा अहवाल सुधारणाविषयक जो अहवाल आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यासंदर्भाने तो कधी प्रसिद्ध करण्यात आला. सो या ठिकाणी दिलेला आहे की जुलै 1918 मध्ये ब्रिटिश संसदेत सादर करण्यात आलेल्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अहवालात. ओके. ब्रिटिश संसदेमध्ये हा अहवाल सादर करण्यात आलेला होता. कधी? जुलै 1918 मध्ये. ओके. त्यामुळे याचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 जुलै 1918. ओके. या अंतर्गत पहिल्यांदा जे काही जबाबदार शासन पद्धती देण्याची गोष्ट आहे, भारतीयांना जबाबदार शासन पद्धती मिळेल, क्रमाक्रमाने मिळेल अशा पद्धतीची जी काही पहिल्यांदी तरतूद या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याअंतर्गत करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. या प्रकारे 1919 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट म्हणजे भारत सरकारचा कायदा 1919 लागू करण्यात आला आणि त्याची जी काही अंमलबजावणी आहे ते 1921 मध्ये झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, मूलभूत हक्कासंदर्भात विचारलेला प्रश्न आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे की अयोग्यरित्या कोणते जे काही अयोग्यरित्या जोडलेली जी काही कलम आहे त्या संदर्भात दिलेलं आहे की खालीपैकी कोणती जोडी अयोग्यरित्या जोडलेली आहे. ओके. अ स्टेटमेंट आहे भेदभाव करण्यास मनाई कलम 15 अंतर्गत. ब स्टेटमेंट आहे संमेलनाचा हक्क कलम 19 अंतर्गत. त्यानंतर जीवित संरक्षणाचा अधिकार कलम 21 अंतर्गत आणि घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार कलम 32 अंतर्गत. सो कुठले स्टेटमेंट योग्यरित्या जुळत नाही. फक्त ब आणि क फक्त. त्यानंतर आहे फक्त क आणि फक्त ड. सो कुठले स्टेटमेंट अयोग्यरित्या जोडलेलं आहे. ओके. म्हणजे योग्यरित्या जुळत नाही. आता जे काही मूलभूत अधिकार आहेत ते या स्निपेटमध्ये दिलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता समानतेचे जे काही हक्क आहे त्यामध्ये कलम 14 ते 18 अंतर्गत दिलेला आहे. कलम 19 ते 32 अंतर्गत स्वातंत्र्याचा हक्क देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये 19 मध्ये भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्व एकत्र येण्याचे स्वातंत्र्य, त्यानंतर संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, वास्तव्याचे स्वातंत्र्य आणि व्यवसाय स्वातंत्र्य हे जे काही स्वातंत्र्य संदर्भात अधिकार आहेत ते आपल्याला 19 अंतर्गत देण्यात आलेले आहे. 21 मध्ये जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या संरक्षणासंदर्भात दिलेलं आहे. ओके. सो जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे जे काही अधिकार आहे ते या ठिकाणी प्रश्नात आपल्याला 20 दिलेलं आहे. ॲक्च्युअलमध्ये ते कलम 21 अंतर्गत भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेलं आहे. कलम 15 आपल्याला भेदभाव मनाई किंवा भेदभाव करणारा प्रतिबंध हे बरोबर आहे. कलम 19 अंतर्गत संमेलनाचा अधिकार जो आहे तो स्वातंत्र्याच्या कलम 19 अंतर्गत दिलेला आहे, हे देखील बरोबर आहे. आणि कलम जे 32 आहे ते घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार जे दिलेला आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ओके. संविधानात्मक उपाययोजना 32 मध्ये दिलेलं आहे. सो या ठिकाणी अयोग्यरित्या जोडलेलं असणार आहेत कलम 20, ज्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये कलम 20 मध्ये काय दिलेलं आहे की अपराधांबद्दलच्या दोषी सिद्धी संदर्भाने संरक्षणासंदर्भात हे जे काही कलम आहे 20 ते दिलेलं आहे आणि जीवित संरक्षणाचा अधिकार कलम 21 अंतर्गत समाविष्ट होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 फक्त क हे अयोग्यरित्या जोडल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर शेवटचा प्रश्न असणार आहे या एकंदरीत 2023 वर्षी विचारलेल्या राज्यशास्त्र अंतर्गत. ओके. सो समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही असा एकंदरीत जे काही 7वी अनुसूची आहे ज्यामध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची दिलेली आहे त्या अंतर्गत जे वेगवेगळ्या जे विषय आहेत त्यांचा समावेश कोणत्या सूचीमध्ये होतो तसा एकंदरीत प्रश्न आपल्याला दिसून येतो. आणि यावर देखील फ्रिक्वेंटली प्रश्न आपल्याला कंबाईन एक्झाममध्ये विचारल्याचे दिसून येतो आहे. ओके. करारनामे, जंगले, जकात, दिवाळखोरी आणि नादारी. सो कुठल्या स्टेटमेंट बरोबर आहे? समवर्ती सूचीमध्ये कलम विषय क्रमांक 7 मध्ये आपल्याला काय दिसून येतं तर करारनामे संदर्भात समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. त्यानंतर दिवाळखोरी आणि नादारी किंवा दिवाळखोरी संदर्भात जी काही तरतूद आहे ती समवर्ती सूची 9 या अंतर्गत दिलेलं आहे विषय क्रमांक 9 मध्ये. सो याचा देखील समावेश या समवर्ती सूचीमध्ये होतो. जकात संदर्भाने जे काही तरतूद आहे ते केंद्र सूची या विषयांतर्गत दिलेले आहे, त्यामुळे क जे आहे त्याच्या समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट होत नाही. आणि जे काही 42वी घटनादुरुस्ती 1976 अंतर्गत
जंगले जे काही विषय आहेत ते समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले, त्यामुळे हे देखील समवर्ती सूचीचा भाग आहे. सो या ठिकाणी कुठल्याच विषयाचा समावेश या समवर्ती सूचीमध्ये होत नाही, तर जकात ओके जे काही एक्साईज ड्युटी आहे त्यांचा समावेश या ठिकाणी होत नाही. ओके, सो पर्याय क्रमांक 3 फक्त क या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण 2023मध्ये आयोगाने जे विचारलेले प्रश्न आहेत त्या ठिकाणी आपण सविस्तर डिस्कस केलेले आहे. ओके, आता जे काही आपण टेलिग्राम बॅच लॉन्च केलेली आहे ज्यामध्ये आपण PYQ क्विज फॉर्मॅटमध्ये क्विज फॉर्ममध्ये आपण त्या ठिकाणी अवेलेबल करून देतो आणि दिवसाला म्हणजे पर डे पर विषय यानुसार 10 प्रश्न आपण त्या ठिकाणी रोज आयोगाने जे विचारलेले आहे ते डिस्कस करतो आहोत आणि एकंदरीत आधी ते क्विज फॉर्ममध्ये उपलब्ध करून देतो, त्यानंतर त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो आहोत. ओके, त्या संदर्भात जे तुम्ही जर इंटरेस्टेड असाल एकंदरीत PYQचं महत्त्व लक्षात घेऊन तर तुम्ही ते बॅच नक्की जॉईन करू शकता. ओके, त्या संदर्भात इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेलं आहे किंवा या टेलिग्राम चॅनलला रीच करा, तुम्हाला त्या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन अवेलेबल करून दिली जाईल. ओके, सो एकंदरीत आतापर्यंत आपण 2018 ते 2023 या अंतर्गत पॉलिटी या अंतर्गत जे काही प्रश्न आयोगाने विचारलेले होते कंबाईन पूर्वपरीक्षेमध्ये ते सविस्तर डिस्कस केलेलं आहे. आता 2018 ते 2022मध्ये जे काही आपण प्रश्न डिस्कस केले ज्यामध्ये आयोगाने फक्त 10 प्रश्न या विषयाअंतर्गत विचारलेले होते. ओके, सो केवळ 10 प्रश्न आपल्याला पॉलिटी अंतर्गत विचारलेले आहे. मात्र 2023 अंतर्गत 15 प्रश्न एकंदरीत जे काही वेटेज आहे प्रश्न विचारण्याचा तो पॉलिटी अंतर्गत वाढल्याचे दिसून येतो. ओके, एकंदरीत वेटेज वाढला म्हणजे पॉलिटी अंतर्गत जे काही प्रश्न आहेत त्यांचं महत्त्व देखील आपल्याला वाढलेलं आहे. सो जास्तीत जास्त स्कोर करायचे असेल तर टू द पॉईंट अप्रोच ने ते आपण त्याचा अभ्यास केलेला कधीही उत्तम. ओके, जेणेकरून आपलं जास्तीत जास्त स्कोर करता येईल. आउट ऑफ स्कोर आपण या पॉलिटी अंतर्गत घेऊ शकतो. ओके, त्या अनुषंगाने आपण वेगवेगळी सिरीज असेल ज्यामध्ये PYQ क्विज फॉर्ममध्ये आपण जी सिरीज घेतो आहोत, त्यानंतर आपण रिव्हिजन सिरीज देखील आपण आपल्या चॅनलवर घेतो आहोत, त्यांचा तुम्ही नक्कीच बेनिफिट घेऊ शकता. ओके, सो या विषयाअंतर्गत जे काही आपण प्रश्न डिस्कस केले त्याला बेस किंवा त्या अनुषंगाने आपण एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ नक्कीच बनवणार आहोत, जेणेकरून आपण कशा पद्धतीने पॉलिटीचा अभ्यास करायला पाहिजे, कुठल्या टॉपिकला अधिक महत्त्व द्यायला पाहिजे, कुठल्या टॉपिकला कमी महत्त्व द्यायला पाहिजे. सो हे सविस्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. ओके, सो या ठिकाणी थांबूयात, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.